मित्रांनो, अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस आता हा आपला पार्ट आहे. आता आपलं जे चॅप्टर चालू आहे नवीन सिलेबस मधलं वर्ग 12-20चं, जो नवीन सिलेबस आपला आलेला आहे 2020 मध्ये, तर याच्यामधलं पार्ट 1 मधलं आपला सेकंड चॅप्टर चालू आहे मॅट्रिसेस. आता मॅट्रिसेस मधला आपला पार्ट चालू होता अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये तुम्हाला दोन मेथड्स दिलेले असतात. तर दोन मेथड्स मध्ये तुम्हाला एक मेथड आहे इन्व्हर्जन मेथड आणि दुसरी मेथड आहे रिडक्शन मेथड. मग ह्या दोन्ही मेथडचा एक बेसिक पार्ट असते, त्याला म्हणतात क्रॅमर्स रूल. हा क्रॅमर्स रूल तुमचा वर्ग 10वी मध्ये झालेला असतो, वर्ग 11वी मध्ये झालेला असतो. वर्ग 11वीला जे मॅट्रिक्स चॅप्टर तुम्हाला आहे त्याच्यामध्ये अप्लिकेटिव्ह पार्टमध्ये एक पार्ट तुम्हाला क्रॅमर्स रूल दिलेला आहे. याच्यामध्ये नेमकं असतं का की तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलेले असतात. कोणती इक्वेशन दिलेले असतात? लिनियर इक्वेशन, की ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, असाइनमेंट ऑपरेटर आणि ते यूज करून तुम्हाला असं बंडल ऑफ इक्वेशन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले असतात. आणि ते इक्वेशन्स यूज करून आपल्याला टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स, म्हणजे जे व्हेरिएबल्स आपण घेतो एक्स वाय झेड, तर याच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या असतात. एकदम असा इझी असा एक कन्सेप्ट आहे. फक्त त्याचे आन्सर आपण काढू मॅट्रिक्समध्ये. याच्या आधी भरपूर वेगवेगळ्या डिफरंट मेथड्सनं तुम्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढलेल्या असतात. पण आता आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे बाय युझिंग द मॅट्रिक्स, बाय युझिंग द मॅट्रिसेस. आता तो पार्ट आपल्याला इन्व्हर्जन रिडक्शन या मेथडमध्ये शिकायचा आहे बाय युझिंग द अप्लिकेशन ऑफ द मॅट्रिसेसमध्ये. ठीक आहे. तर आता आपला कन्सेप्ट चालू होईल इन्व्हर्जन मेथडचा. तर याच्यामध्ये आपल्याला काय असतं की तीन इक्वेशन आपण घेतलेले असतात. मग आता याच्यामध्ये तीन इक्वेशन आपण घेतले a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल्स टू d1. दुसरं इक्वेशन आहे a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल्स टू d2. a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल्स टू d3. तर आता नंबर ऑफ इक्वेशन आपल्याला आहेत 3. मग आता पहिले बेसिक टर्म याच्यामधली एक गोष्ट लक्षात ठेवायची की नंबर ऑफ व्हेरिएबल्स जेवढे असतील तेवढेच नंबर ऑफ इक्वेशन असतात. डिफरंट टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ इक्वेशन्स. कसं की कोणकोणते व्हेरिएबल्स आहे एक्स वाय आणि झेड, किती व्हेरिएबल्स आले 3. मग देअरफॉर नंबर ऑफ इक्वेशन्स आर ऑल्सो इक्वल्स टू 3. मग आता 1, 2 आणि 3. मग आता याच्या मधामध्ये काही टर्म तुम्हाला दिलेले असतात, ते बेसिकला आपल्याला घ्यावं लागतात. जसं सुरुवातीपासूनच आपण कन्सेप्ट घेऊ की गिवन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे, त्याच्यामध्ये a1, b1, c1, a2, b2, c2, त्याच्यानंतर a3, b3, c3, हे सर्वेच्या सर्वे काय झाले कोएफिशिएंट्स. सर्वेच्या सर्वे काय झाले कोएफिशिएंट्स कॉन्स्टंट्स. कोएफिशिएंट कॉन्स्टंट्स आलं लक्षात. कोएफिशिएंट कॉन्स्टंट्स. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये a1, b1, c1, a2, b2, c2, a3, b3, c3 हे काय झाले कोएफिशिएंट्स. मग आता याच्यापैकी जर कधी पाहिलं तर a1, a2, a3 आर द कोएफिशिएंट्स ऑफ द व्हेरिएबल x, आर द कोएफिशिएंट्स ऑफ द व्हेरिएबल x. b1, b2, b3 आर द कोएफिशिएंट्स ऑफ द व्हेरिएबल y. नंतर c1, c2, c3 आर द कोएफिशिएंट्स ऑफ द व्हेरिएबल z. मग याच्यामध्ये परत x, y आणि z हे काय झाले व्हेरिएबल्स. याला काय म्हणू शकतो आपण व्हेरिएबल्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर d1, d2, d3 आर द कॉन्स्टंट्स, आर द कॉन्स्टंट्स व्हॅल्यू. काय म्हणू शकता तुम्ही कॉन्स्टंट किंवा व्हॅल्यू. आता a1, b1, c1, a2, b2, c2, a3, b3, c3 आणि d1, d2, d3 हे सर्व कॉन्स्टंट आहे. पण आता या वरचे जे आपण लिहिले याला कोएफिशिएंट कशामुळे म्हणायचं, दे आर कम विथ द व्हेरिएबल्स. म्हणजे a1, b1, c1, a2, b2, c2, a3, b3, c3 हे व्हेरिएबलच्या सोबत आले म्हणून मग आपण त्याला काय म्हणायचे कोएफिशिएंट कॉन्स्टंट. आणि एक्स वाय झेड हे काय असतात व्हेरिएबल्स. आणि नंतर d1, d2, d3 हे काय झाले कॉन्स्टंट. तर इन्व्हर्जन मेथडमध्ये आपल्याला असे नंबर ऑफ इक्वेशन दिलेले असतात. नंबर ऑफ इक्वेशन दिल्यानंतर सर्वात पहिली स्टेप असते की तुम्ही गिवन इक्वेशन लिहून घ्यायचे. नंबर 2, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला गिवन इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहावे लागतात. गिवन इक्वेशन्स आर राईट इन द मॅट्रिक्स फॉर्म. मग आता याच्यामध्ये हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे मॅट्रिक्स फॉर्म. मग मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कसं लिहायचे पहा. तर सर्वात पहिले a1, b1, c1 पहिले एक मॅट्रिक्स तयार करून घेऊ आपण. मग आता पहिले इक्वेशन जे आहे a1x प्लस b1y प्लस c1z, तर याच्यामध्ये फक्त कोएफिशिएंट घ्यायचे. पहिल्या इक्वेशननुसार a1x सॉरी x त्याच्यामध्ये लिहायचा नाही, a1, b1, c1, a1, b1, c1. मग a1, b1, c1 आर द कोएफिशिएंट्स ऑफ XYZ in equation number 1. मग इक्वेशन नंबर 1 आहे
म्हणून मग आता हे पहिल्या रो मध्ये आले. ठीक आहे. तसं इक्वेशन नंबर 2 सेकंड रो मध्ये घ्यायचे कोएफिशियंट A2 B2 C2. तिसऱ्या इक्वेशनचे थर्ड मध्ये घ्यायचे सिमिलर A3 B3 C3 अशी. आणि हा जो मॅट्रिक्स आपला तयार झाला याची ऑर्डर किती आली 3/3. किती ऑर्डर आली 3/3. आणि त्याच्यानंतर मग आपण घ्यायचा व्हेरिएबल x y आणि z, x y आणि z. आणि त्याच्यानंतर इज इक्वल्स टू साइन, जे इज इक्वल्स टू आपल्याला 3 वेळेस दिसते आपण एकच वेळेस घ्यायचं. आणि नंतर हा जे कॉन्स्टंट व्हॅल्यू दिले असतात D1 D2 D3 मग नंतर त्याला लिहून घ्यायचं D1 D2 D3 D1 D2 आणि D3. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे दिलेले इक्वेशन्स आहे त्याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं मॅट्रिक्स फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं मॅट्रिक्स फॉर्म. म्हणजे या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलं कसं तर एक कन्सेप्ट असते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आली 3/1. किती आली 3/1. आणि याची ऑर्डर किती आली 3/1 याची ऑर्डर किती होती 3/3. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आता आपण लिहिला A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 तर या सर्व व्हॅल्यू म्हणजे कोणत्या व्हॅल्यू असतात कोएफिशियंट्स. मग देअरफॉर दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज द कोएफिशियंट मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणायचा कोएफिशियंट मॅट्रिक्स. ज्याच्यामध्ये आपण कोएफिशियंटचं लिहू त्याच्यामध्ये काय आला कोएफिशियंट मॅट्रिक्स. जर का समजा नंबर ऑफ इक्वेशन्स आर इक्वल्स टू 3, जर का टोटल नंबर दिलेले इक्वेशन आपल्याला किती असतील 3 असतील देन द ऑर्डर ऑफ द कोएफिशियंट मॅट्रिक्स इज 3/3. जर दिलेले इक्वेशन जर का समजा 2 असतील देन द ऑर्डर ऑफ द कोएफिशियंट मॅट्रिक्स इज 2/2. पण तो स्क्वेअर मॅट्रिक्सच यायला पाहिजे. नंबर 2 XYZ जे आपल्याला दिसते तर XYZ काय आहेत व्हेरिएबल. देअरफॉर सच अ मॅट्रिक्स इज कॉल्ड ॲज द व्हेरिएबल मॅट्रिक्स. इज कॉल्ड ॲज द व्हेरिएबल मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि हा झाला व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि त्याच्यानंतर D1 D2 D3 आर कॉल्ड ॲज द कॉन्स्टंट. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द कॉन्स्टंट मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स म्हणायचं आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. म्हणजे झाले कॉन्स्टंट मॅट्रिक्स. म्हणजे अशा प्रकारचे नावं आपण त्याला लिहू शकतो. तर हे दिलेले इक्वेशन आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिले आणि हे जेव्हा आपण मॅट्रिक्स आपण जेव्हा सॉल्व्ह करू शकतो तेव्हा आपल्याला हे इक्वेशन तयार करता येतात. आता हे जे 2 मॅट्रिक्स आपल्याला दिसतात त्या 2 मॅट्रिक्समध्ये तुम्हाला ऑपरेशन घ्यावं लागते मल्टिप्लिकेशन. तो एक वेगळा कन्सेप्ट आहे, तो तुमचा क्लास 11 मध्ये झालेला आहे. मल्टिप्लिकेशन किंवा प्रॉडक्ट ऑफ द 2 मॅट्रायसेस. मग ते होते कसं की आता एक जस्ट 2 मिनिटांमध्ये सांगतो तो कन्सेप्ट. आता याच्यामध्ये हे 2 मॅट्रिक्स आहेत कोएफिशियंट मॅट्रिक्स आणि एक व्हेरिएबल मॅट्रिक्स. या दोघांचा प्रॉडक्ट घेतला म्हणजे या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड तुम्हाला भेटते. तर त्याच्यामध्ये नेमकं होते काय की पहिला जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 3/3. म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू 3, नंबर ऑफ कॉलम इज इक्वल्स टू 3. आणि त्याच्यानंतर जो दुसरा मॅट्रिक्स आहे की ज्याच्यासोबत प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे त्याची ऑर्डर किती आहे 3/1. म्हणजे नंबर ऑफ रोज किती आले 3 आणि नंबर ऑफ कॉलम किती आला 1. मग याच्यामध्ये 2 मॅट्रिक्समध्ये प्रॉडक्ट केव्हा पॉसिबल असते की त्याच्या मनामध्ये जे 2 मॅट्रिक्स आपल्याला दिलेले असतात, जे 2 मॅट्रिक्स आपल्याला दिलेले असतात त्या 2 मॅट्रिक्सपैकी जो पहिला मॅट्रिक्स असेल, जो कोणता मॅट्रिक्स असेल पहिला मॅट्रिक्स म्हणजे फर्स्ट मॅट्रिक्स, तर फर्स्ट मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल्स टू द नंबर ऑफ रोज ऑफ द सेकंड मॅट्रिक्स आर इक्वल. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्समध्ये जेवढे रो असतील जेवढे कॉलम असतील तेवढीच संख्या जर दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो एवढी असेल देन देअर मल्टिप्लिकेशन इज एक्झिस्ट. हे कंडिशन आहे त्याची. मग या ठिकाणी पहिला जो मॅट्रिक्स आहे कोएफिशियंट मॅट्रिक्स त्याची कॉलमची संख्या किती आहे 3 आहे. देअर आर द 3 कॉलम्स. आणि सेकंड मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू किती आहे 3 आहे. मग 3 इज इक्वल्स टू 3 देअरफॉर मल्टिप्लिकेशन इज एक्झिस्ट. म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कसं आहे एक्झिस्ट आहे. आणि मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे म्हणजे याचा अर्थ याचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. मग आता हे करायचं कसं. जो पहिला मॅट्रिक्स असते प्री मॅट्रिक्स तर त्याचा रो घ्यायचा आणि तो दुसऱ्याच्या कॉलमवरती इन्सर्ट करायचा म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं. तर A1 इंटू एक्स B1 इंटू वाय C1 इंटू झेड. A1 इंटू एक्स B1 इंटू वाय C1 इंटू झेड. मग याच्यामध्ये ऑपरेशन कोणते असतात प्लस. म्हणजे इक्वेशन असं तयार होते A1x प्लस B1y प्लस C1z. मग असं हे तिन्ही याचे तयार करू शकतो आपण इज इक्वल्स टू साईन आणि या साईडनं. मग इकडच्या मॅट्रिक्सची ऑर्डर परत किती आहे डीच्या कॉन्स्टंट मॅट्रिक्सची 3/1. आणि जेव्हा आपण या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू तेव्हा याची ऑर्डर येते 3/1. आणि द 2 मॅट्रिसेस
आर सेम इन द ऑर्डर. जर का समजा दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सारखी असेल देन दे आर इक्वलाइज, तुम्ही त्यांना इक्वल करू शकता. मग युझिंग द एक कन्सेप्ट असते, बाय युझिंग द इक्वॅलिटी ऑफ द मॅट्रिसेस तुम्ही दोन मॅट्रिक्स लिहून तुम्ही इक्वेशन लिहू शकता. एक जनरलमध्ये मी तुम्हाला तो कन्सेप्ट सांगितला. तर इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण आता या स्टेपपर्यंत आलेलो आहे, मॅट्रिक्स फॉर्मपर्यंत. आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहून झाल्यानंतर आता हे जे मॅट्रिक्स फॉर्म असतात ते याच्यामध्ये एक असते की कोएफिशिएंट मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय ए. कोएफिशिएंट मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय ए म्हणजे कोएफिशिएंट मॅट्रिक्स कशाने डिनोट झाला, ए न. व्हेरिएबल मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स. व्हेरिएबल मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स. आणि त्याच्यानंतर जो कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे, कोणता मॅट्रिक्स आहे, कॉन्स्टंट, इट इज डिनोटेड बाय युझिंग द कॅपिटल बी. म्हणजे हा मॅट्रिक्स कशाने, व्हेरिएबल मॅट्रिक्स कशाने डिनोट करायचा, एक्स न. म्हणजे एक रिलेशन तयार होते, एक्स इज इक्वल्स टू बी. एक्स इज इक्वल्स टू बी म्हणजे याच्यामध्ये जो कोएफिशिएंट मॅट्रिक्स आहे त्याची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, ए आली. नंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स कशाने डिनोट केला, एक्स न. कॉन्स्टंट मॅट्रिक्स किती आला, बी न. तर तुम्ही पहा की एक आपल्याजवळ एक रिलेशन तयार झालं, एक्स इज इक्वल्स टू बी. कोणतं रिलेशन तयार झालं, एक्स इज इक्वल्स टू बी. तर याच्यामधला आपल्याला एक्स मॅट्रिक्स काढायचा आहे. एक्स मॅट्रिक्स म्हणजे कोणता मॅट्रिक्स, व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू काढणे म्हणजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल एक्स, वाय आणि झेड. म्हणजे असं एक्स इज इक्वल्स टू बी. तर असा एक कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे. त्याला इक्वेशन नंबर करून द्यायचं 1. याला इक्वेशन नंबर किती करून द्यायचा आपण, 1. आणि ते 1 झाल्यानंतर आता याच्या नंतरची स्टेप कशी आहे की प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स. आता पहा मी स्टेप लिहितो, प्री मल्टिप्लाय, शब्दावर लक्ष ठेवायचं. प्री मल्टिप्लाय, फक्त मल्टिप्लाय नाही, कोणता शब्द आहे, प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स टू इक्वेशन नंबर 1. टू द इक्वेशन नंबर 1. अक्षर जरा समजून घ्यायचं मित्रांनो. प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स टू द इक्वेशन नंबर 1. मग प्री मल्टिप्लाय कसं करायचं, आता सर्वात पहिले ए एक्स इज इक्वल्स टू बी असं दिलं आहे. पण प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. मग आता ए एक्स आणि याच्या आधी म्हणजे प्री, तर हे असं येईल ए इनवर्स. आणि इकडे पण कसं येईल, ए इनवर्स. दोन्ही साईडला प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स टू द इक्वेशन नंबर 1. फक्त एकाच साईडला न करता दोन्ही साईडला करायचं, एल एच एस आणि आर एच एस. आणि ते झाल्यानंतर मग आता याच्यामध्ये आपण ग्रुप घेतला, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. बट आता ए इनवर्स इंटू ए ची व्हॅल्यू किती असते, आय. एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. आणि मग आय जर समजा कोणत्याही मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करतो, then our value is corresponding matrix x is equals a inverse into b. It is, त्याला इक्वेशन नंबर तुम्ही किती देऊन टाकायचा, सेकंड. आणि सेकंड नंबरचं इक्वेशन दिल्यानंतर आता तुम्हाला या इक्वेशन मध्ये एक्सचा मॅट्रिक्स गिवन असते, बीचा मॅट्रिक्स गिवन आहे, कोणाची व्हॅल्यू काढायला लागते, ए इनवर्सची. आणि लक्षात नाव टू फाइंड ए इनवर्स, कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते आपल्याला. नाव फाइंड ए इनवर्स, आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ए इनवर्सची. आणि हे ए इनवर्सची मेथड आपण दोन मेथडनं सॉल्व्ह करू शकतो, बाय युझिंग द ट्रान्सफॉर्मेशन मेथड. बाय युझिंग द ट्रान्सफॉर्मेशन मेथड, किंवा दुसरी मेथड कोणती असते, ॲडजॉइंट मेथड. कोणती मेथड असते, ॲडजॉइंट मेथड. किंवा आता या दोन मेथडनं आपण ए इनवर्स करू शकतो. मग तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये परत दोन मेथड, एक रो ट्रान्सफॉर्मेशन, एक म्हणजे किंवा एक दुसरी मेथड कोणती आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला एक कन्सेप्ट असते. आणि ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं ए इनवर्स काढला की नंतर तुम्ही ते व्हॅल्यू काय करायची, पुट करायची का कोणत्या याच्यामध्ये, पुट इन द इक्वेशन 1. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा आता आफ्टर फाइंडिंग द ए इनवर्स, पुट इन इक्वेशन, कोणत्या याच्यामध्ये टाकायचं, पुट इन इक्वेशन नंबर 2. अँड फाइंड कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, फाइंड द मॅट्रिक्स एक्स. फाइंड द मॅट्रिक्स एक्स, दॅट इज टू फाइंड द व्हॅल्यू एक्स, वाय अँड झेड. म्हणजे इथं एक प्रकारचा आपला एक्झाम्पल कन्सेप्ट काय होऊन जाईल, एंड होऊन जाईल. तर अशा प्रकारची मेथड कोणती असते, इन्व्हर्जन मेथड. म्हणजे इक्वेशन तयार करायचं आहे, एक्स इज इक्वल्स टू बी, नंतर प्री मल्टिप्लाय करायचं, या शब्दावरती कॉन्सन्ट्रेट करायचं, प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स
टू द इक्वेशन नंबर 1. प्री मल्टिप्लाय केल्यानंतर ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स, ए इनवर्स इंटू बी, ए इनवर्स इंटू ए याची व्हॅल्यू किती असते आय, आय डिनोट्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी आणि आय एक्सची व्हॅल्यू किती एक्स, एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी, इक्वेशन नंबर किती 2. आणि नंतर याच्यामधला जो ए इनवर्स आहे तो तुम्ही दोन मेथडपैकी कोणत्याही मेथडनं फाइंड आउट केला तरी चालते. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए इनवर्स बाय युजिंग द आयदर ट्रान्सफॉर्मेशन मेथड ऑर ॲडजॉईंट मेथड. आणि या दोन्ही मेथडनं तुम्ही कोणत्याही एका मेथडनं सॉल्व्ह केल्यानंतर ती जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती व्हॅल्यू परत कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची, पुढील इक्वेशन नंबर 2. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि कोणाची व्हॅल्यू काढायला लागते, फाइंड द मॅट्रिक्स ऑफ एक्स. तर अशा प्रकारची मेथड कोणती आहे, इन्व्हर्जन मेथड. ठीक आहे. तर तुम्ही एक वेळेस हा कन्सेप्ट एक वेळेस समजून व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल्स करायचे एक्स आणि वाय. तर ते एक्झाम्पल घेऊयात. मी परत एकदा आपलं स्वागत करतो इझी मॅथ्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. ठीक आहे. तर हे हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही काळजीपूर्वक पहा, कोणत्या स्टेपमध्ये काय व्हेरिएशन ती व्यवस्थित समजून घ्या आणि इन्व्हर्स वरती मेन कॉन्सन्ट्रेशन करा. ठीक आहे. चला पहा. तर आपलं एक्झाम्पल आहे काय, ट्वाइस एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 3x प्लस 4y इज इक्वल्स टू 3. तर अशा प्रकारे आपल्याला किती एक्झाम्पल दिलेले आहेत, 2. मग आता याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहे म्हणजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स पण ऑब्व्हियसली किती असतील, 2. तर सर्वात पहिली स्टेप आता आपल्याला लिहायची आहे. तर याच्यापैकी गिव्हन जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला लिहायचे आहे मॅट्रिक्स फॉर्म. मग सर्वात पहिले आपण लिहून घेऊ मॅट्रिक्स फॉर्म. आपल्याला लिहायचं आहे मॅट्रिक्स फॉर्म. आणि मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहित असताना आता दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसे लिहायचे पहा. पहिला जे इक्वेशन आहे ट्वाइस एक्स मायनस वाय, तर एक्सचा कोएफिशियंट 2 आणि त्याच्यानंतर वायचा कोएफिशियंट 1 नाही, किती -1. सेकंड इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट 3 आणि वायचा कोएफिशियंट किती आहे 4. आणि नंतर व्हेरिएबल घेतला आपण एक्स आणि वाय. ठीक आहे. तर कोएफिशियंट मॅट्रिक्सची आपली ऑर्डर किती आली 2/2. व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स आणि वाय. ठीक आहे. आणि नंतर कॉन्स्टंट मॅट्रिक्स आपण लिहून घ्यायचा -2 आणि 3, -2 आणि 3. मग आता या मॅट्रिक्स मध्ये डिनोशन असतात. मग डिनोशन असताना सर्वात पहिले आपण लिहितो कोएफिशियंट मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. नंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एस इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल बी. आणि या मॅट्रिक्सचे असे डिनोशन आपण घेतल्यानंतर आपल्याला एक रिलेशन भेटलं. जसं या कोएफिशियंट मॅट्रिक्स आणि व्हेरिएबल मॅट्रिक्स मध्ये प्रोडक्ट आहे तसं a इंटू एक्स इज इक्वल्स टू बी. a इंटू एक्स इज इक्वल्स टू किती आलं बी. तर अशा प्रकारचे रिलेशन आपल्याला मिळतं. आणि हे रिलेशन आल्यानंतरचे स्टेप आपल्याला असते प्री मल्टिप्लाय. मग प्री मल्टिप्लाय किती मल्टिप्लाय करायचं, ए इनवर्स. प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स टू बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडला मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग काय ए इनवर्स ए एक्स इज इक्वल्स ए इनवर्स इंटू बी. मग हा ए इनवर्स आणि हा ए यांचा ग्रुप करायचा. एक प्रॉपर्टी असते असोसिएटिव्हिटीची, नंतर लॉजिक मध्ये तुमची करायची झालेली असेल. त्याच्यानुसार ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. मग इनवर्सच्या फॉर्म्युलेशन नुसार तुम्हाला फॉर्म्युलेशन माहित असते, ए इनवर्स इंटू ए इज इक्वल्स टू आय, असं एक फॉर्म्युलेशन असते. ए इनवर्स इंटू ए इज इक्वल्स टू आय आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये शिकलेलो आहे. असा फॉर्म्युला असला म्हणजे कॉलमचं राहत नाही, पण या ठिकाणी फॉर्म्युलेशन येते. मग या ब्रॅकेटची व्हॅल्यू जाते आय एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. आणि कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं म्हणजे तोच मॅट्रिक्स त्याचा काय असते आन्सर, म्हणजे एक्स इंटू ए इनवर्स इंटू बी. आणि याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. म्हणजे इन्व्हर्जन मेथडमध्ये तुम्हाला इक्वेशन किती असो, कोएफिशियंट मॅट्रिक्सची ऑर्डर तुमची किती राहू, ह्याच्या पूर्वीच्या स्टेप आता आपण लिहिल्या हा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुमच्या कॉमन स्टेप आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काय कॉमन स्टेप. म्हणजे दिलेले इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिला की कोएफिशियंट मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल ए, व्हेरिएबल मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल एक्स, कॉन्स्टंट मॅट्रिक्स डिनोटेड बाय कॅपिटल बी. आणि हे रिलेशन आल्यानंतर तुम्ही न विसरता स्टेप अशी लिहायची प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स टू द बोथ साइड. मग ए इनवर्स इंटू ए एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स इंटू ए ची व्हॅल्यू असते आय एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. आणि कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केले किंवा त्यासोबत प्रॉडक्ट जर घेतला तर दिलेलाच मॅट्रिक्स तुमचा आन्सर असते. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. तर इथपर्यंत आपली एक टर्म झालेली आहे. आता आपल्याला काय असतं की कोएफिशियंट मॅट्रिक्स जो आपण कन्सिडर केला त्या कोएफिशियंट मॅट्रिक्सचा आपल्याला काय असते इनवर्स.
कोएफिशियंट मॅट्रिक्सचा काय करायचा इनव्हर्स. तर इनव्हर्स काढत असताना शक्यतो तुम्ही कोणती मेथड यूज करू शकता, ट्रान्सफॉर्मेशन किंवा ऍडजॉइंट. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये परत तो एक रो आणि एक कॉलम. पण तुम्हाला जे आवडेल ते मेथड तुम्ही त्याचं काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. पण नेक्स्ट स्वतः तुम्हाला सजेस्ट करेन की पाहिजे तर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही करायचं, रो न करा किंवा कॉलम न करा, म्हणजे त्याला तुमचा वेळ वाचतो. मग एक्स इज इक्वल्स टू ए इनव्हर्स इंटू बी आल्यानंतर आता सर्वात पहिले आपल्याला काढायचा इनव्हर्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचा इनव्हर्स. मग इनव्हर्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन काढायचं. मग मी सर्वात पहिले इनव्हर्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन काढायच्या आधी मी आधी काढेन डिटर्मिनंट. काय काढेन मी डिटर्मिनंट. भरपूर विद्यार्थी एक्झाम्पल मध्ये जेव्हा इन्व्हर्जन मेथडनं एक्झाम्पल सॉल्व्ह करतात तेव्हा ते डिटर्मिनंट काढत नाही. पण कधी कधी होते डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0 आलेला असते आणि आपण आपल्या मेथडनं एक्झाम्पल समोर सॉल्व्ह करत जातो. आणि सर्वात शेवटी तो जर कधी समजा इन्व्हर्स एक्झिस्ट नसलेला मॅट्रिक्स कधी असला तर त्याचा आन्सर येत नाही, म्हणजे तुमचा टाइमपास होत नाही. पण एक रेग्युलर स्टेप जी मेथड आपली आहे त्याच्यानुसार आधी तुम्हाला काय करावं लागते डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट ऑफ कोणता मॅट्रिक्स आहे ए. मग देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, आता हा ए मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट आपल्याला घ्यायचा 2 into 4 मायनस 3 into -1 3 into -1. मग या ठिकाणी 8 मायनस 3 म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर किती आला 11. म्हणजे हा 8 प्लस 3 होऊन जाते, मायनस इंटू मायनस प्लस. पण डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 11 दॅट इज डज नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे इन्व्हर्स इज एक्झिस्ट. शॉर्ट मध्ये असते, छोटीशी स्टेप असते, इन्व्हर्स इज एक्झिस्ट. मग आता आपण इन्व्हर्स मी सांगितलं तुम्हाला तुम्ही कोणतेही मेथड घेऊ शकता. मी घेतो रो ट्रान्सफॉर्मेशन. मग इन्व्हर्स बाय युजिंग मला रो मेथड रो ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे. मग रो ट्रान्सफॉर्मेशन घेतो. मग इन्व्हर्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. मग रो ट्रान्सफॉर्मेशनचं फॉर्म्युलेशन ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय. आधी झालेल्या कन्सेप्टनुसार फॉर्म्युलेशन पण माहित पाहिजे. ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय. म्हणजे जेव्हा रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे तेव्हा फॉर्म्युलेशन हाच आहे. कॉलम असताना फॉर्म्युला वेगळा लागतो, ऍडजॉइंटच्या तर मेथड्स वेगळ्या आहे. ठीक आहे. मग ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू आय तर गिव्हन मॅट्रिक्स लिहून घ्यायचे आपण. मग एचा मॅट्रिक्स कोणता आपला 2 -1 3 त्याच्यानंतर किती आहे 4 आणि त्याच्यानंतर आहे ए इन्व्हर्स इज इक्वल्स टू. आता गिव्हन मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2/2. मग देअरफॉर आयडेंटिटी मॅट्रिक्स जो आपल्याला घ्यायचा त्याची ऑर्डर 2/2 घ्यायची 1 0 0 1. मग असं मॅट्रिक्स आपण घेतो. आता आपली मेथड आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. मग रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड असताना आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कॉलमवरती आलं पाहिजे, गिव्हन मॅट्रिक्सचा कॉलम. मग गिव्हन मॅट्रिक्सच्या कॉलमवरती आपण आलो तर याच्यामध्ये 2 आणि 3 असे एलिमेंट दिसतात. बट ऍट द डायगोनल पोझिशन द रिक्वायर्ड व्हॅल्यू इज 1. म्हणजे डायगोनलची जी पोझिशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली व्हॅल्यू 2 आहे आणि आपल्याला पाहिजे किती 1 पाहिजे. तर या 2च्या ठिकाणी आता पहिल्यांदा 1 करायचे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 1 करत असताना त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम मध्ये कोणाच ठिकाणी 1 दिलेलं नाही. मग R1 चेंजेस कशामध्ये चेंज करायचा R1 चेंजेस. आता R1 ची व्हॅल्यू 2 आहे. R1 ची व्हॅल्यू किती 2 आणि त्याच्यासोबत R2 घ्यायला लागेल आपल्याला, म्हणजे किती आहे 3. मग आता त्या ठिकाणी जर व्हॅल्यू पाहिजे तर 2 - 3 तर -1 होते. मग लगेच त्या एकाच व्हॅल्यूसाठी 2 ऑपरेशन लिहायचे नाही. मग आपण एक काम करू की या 2 ला 2 न मल्टिप्लाय करू. 2 into 2 4 4 - 3 रिक्वायर्ड व्हॅल्यू इज 1. मग रिक्वायर्ड व्हॅल्यू किती होऊन जाईल 1 येऊन जाईल. मग त्याच्यासाठी आपलं ऑपरेशन असेल ट्वाइस R1 - R2 म्हणजे 2 into 2 4 - 3 रिक्वायर्ड व्हॅल्यू इज 1. स्केलरनं फक्त सेकंडरी ऑपरेंडलाच मल्टिप्लाय केला पाहिजे असंही असते, पण तुम्ही फर्स्टली केलं तरी चालते. मग R1 चेंजेस ट्वाइस R1 - R2 अप्लिकेशन आहे. मग आता 2 into 2 4 4 - 3 रिक्वायर्ड व्हॅल्यू इज 1. 2 into -1 -2 -2 -4 -6 किती -6. म्हणजे R1 ची व्हॅल्यू किती आहे -1. मग 2 into -1 -2 ऑपरेशन तर मायनस साइन R2 व्हॅल्यू 4 म्हणजे -2 -4 -6. नंतर हा सेकंड रो 3 आणि 4 ऍज इट इज, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज नाही. मग हा आला ए इन्व्हर्स. जे ऑपरेशन आपण गिव्हन मॅट्रिक्स वरती परफॉर्म केले सेम ऑपरेशन आयडेंटिटी वरती परफॉर्म करायचे. आता 2 into 1 2 2 - 0 2 नंतर 0 into 2 0 0 -1 -1 सेकंड रो 0 1 ऍज इट इज.
पूर्ण लक्ष डायगोनल एलिमेंट किती झाला 1. आता हा जो 3 आहे पहिल्याच कॉलम मध्ये 3 ला करायचा 0. मग ऑपरेशन R2 चेंजेस R2 मायनस 3 इंटू R1. R2 चेंजेस R2 मायनस 3 इंटू R1. मग आता पहिल्या रो मध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज नाही म्हणजे 1 मायनस 6 3 4 ऍज इट इज. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा चेंज आहे काय नाही. मग A इनवर्स ऍज इट इज सेम ऑपरेशन इकडे. मग R2 चेंजेस 3 इंटू R1. मी डायरेक्टच घेऊन टाकलं. 3 मायनस 3 इंटू 1 0. 3 मायनस 3 इंटू 1 0. आणि नंतर 4 मायनस आता लक्षात हा 4 मायनस 3 इंटू मायनस 6 म्हणजे किती झाला तो 3 इंटू मायनस 6 मायनस 18 आणि मायनस इंटू मायनस प्लस आणि 18 प्लस 4 22. किती आलं 22. आलं लक्षात कसं ऑपरेशन केलं. R2 ची व्हॅल्यू इकडे करून दाखवतो तुम्ही 4. R2 ची व्हॅल्यू 4 मायनस 3. R1 ची व्हॅल्यू मायनस 6. R1 ची व्हॅल्यू मायनस 6. मग सॉल्व्ह केल्यानंतर 4 मायनस इंटू मायनस प्लस 6 3 जा 18 आणि 18 प्लस 4 22. 18 प्लस 4 22. पण त्याच्यानंतर A इनवर्स ऍज इट इज. मग नंतर परत फर्स्ट रो 2 मायनस 1 ऍज इट इज. 2 मायनस 1 ऍज इट इज. सेकंड मध्ये चेंज आहे तर पहा लक्षात आहे. R2 ची व्हॅल्यू 0. 0 मायनस 3 इंटू 2 म्हणजे मायनस 6. 0 मायनस 3 इंटू 2 मायनस 6. आणि नंतर R2 ची व्हॅल्यू 1. 1 मायनस 3 इंटू मायनस 1 म्हणजे परत इकडे करून दाखवतो 1 मायनस 3. नंतर R1 ची व्हॅल्यू मायनस 1. मग मायनस इंटू मायनस प्लस 1 प्लस 3 4. 1 प्लस 3 किती आला 4. म्हणजे अशा प्रकारचा आपला पहिला कॉलम कम्प्लीट झाला. आता आपण याचा सेकंड कॉलम वरती आपण कुठे सेकंड कॉलम तर सेकंड कॉलम वरती आल्यानंतर सर्वात पहिले त्याच्यामध्ये परत दोन पोझिशन एक डायगोनल आणि एक नॉन डायगोनल. मग एक डायगोनल आणि नॉन डायगोनल. तर याच्या मनामध्ये आपल्याला पहिले डायगोनल किती करावं लागते 1. एक तुमच्या मनातला एक डाऊट क्लिअर करतो. अशी जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा तुमच्या मनामध्ये डाऊट येतात की आपल्याला व्हॅल्यू टुवर्ड्स द 1 किंवा 0 कडे जावं. म्हणजे गिव्हन मॅट्रिक्सला आपल्याला एक तर 0 व्हॅल्यू करायला जे नॉन डायगोनल असतात ते आणि जे गिव्हन डायगोनल असतात त्यांची व्हॅल्यू किती करायला लागते 1. म्हणजे क्लोजर टू 0 और 1 जावं लागते. मग कधी कधी व्हॅल्यू आपल्या मोठ्या लहान दिलेल्या ऑलरेडी असतात आणि त्या व्हॅल्यू मोठ्या होतात. जसं इथं 4 होता माझा 22 आला. मग आपण थोडे डिस्टर्ब होतो की आपला आन्सर न येता आपण थोडासा विचार करतो की आपला एक्झाम्पल कदाचित चुकत आहे काय. तर तुमचं एक्झाम्पल चुकलेलं नसते. कसं चेक करायचं. जी व्हॅल्यू मोठी आली ती व्हॅल्यू चेक करायची ती डिटर्मिनंटच्या मल्टिपल मध्ये आहे काय. म्हणजे या ठिकाणी डिटर्मिनंट किती आला माझा 11. इथं व्हॅल्यू किती आली 22. समजा आपण डिस्टर्ब झालो 22 न मग मी लगेच डिस्टर्बन्स दूर कसा करेन की मी चेक करेन की हा हे जे व्हॅल्यू आहे 22 याचा एखादा फॅक्टर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही कन्फ्युज व्हायचं नाही. चालू द्यायचं कॅल्क्युलेशन. ओके तुमचं कॉन्सन्ट्रेशन ज्या ऑपरेशनवर ज्या व्हॅल्यूवर आहे तिथेच ठेवायचं. कॅल्क्युलेशन चुकून जायचं. मग नंतरच्या स्टेपमध्ये आता आपला पहिला कॉलम कम्प्लीट झाला आपण सेकंड कॉलम तर 22च्या ठिकाणी आपल्याला किती पाहिजे 1. मग R2 चेंजेस R2 अपॉन 22. काय ऑपरेशन द्यायला लागेल आपल्याला R2 चेंजेस R2 अपॉन 22. मग आता पहा फर्स्ट रो मध्ये कोणत्याच प्रकारचं ऑपरेशन नाही म्हणजे चेंज नाही. मग 1 मायनस 6 ऍज इट इज. मग नंतर 0 अपॉन 22 0. 22 अपॉन 22 1. 22 अपॉन 22 1. आणि त्याच्यानंतर हा A इनवर्स ऍज इट इज. आणि नंतर परत आता या ठिकाणी आता पहा परत फर्स्ट रो ऍज इट इज 2 मायनस 1 2 मायनस 1. नंतर आता या ठिकाणी R2 मध्ये चेंज आहे. मग R2 मध्ये चेंज म्हणजे काय आहे की त्याला डिवाइड करायचं 22. मग मायनस 6 अपॉन 22 मायनस 6 अपॉन 22. त्याच्यानंतर 4 अपॉन 22. मॅट्रिक्स मध्ये तुम्ही कॅन्सलेशनचं मार्किंग दिसायला नाही पाहिजे. नाही तुम्ही पार्ट्स पाडसाल 3 आणि परत त्याच्यामध्ये 11 तर तसे पार्ट्स तुमचे दिसले नाही पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ते राहत तसं तसं त्याच्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन नाही घ्यायचं. मग आता आपण डायगोनल पोझिशनचा एलिमेंट किती आला 1 आला. डायगोनल पोझिशनचा एलिमेंट किती आला 1. आता आपल्याला हे जे एलिमेंट आहे त्यासोबतचा मायनस 6 याला 0 करायचं. मग याला 0 करायचं असताना आपलं ऑपरेशन कसं येईल R1 चेंजेस R1. इथं मायनस दिलेला आहे म्हणजे ऑपरेशन येईल प्लस. मग ते काय येईल R1 प्लस 6 इंटू R2.
R1 चेंजेस R1 प्लस 6 इंटू R2 दिलेली व्हॅल्यू जिला कन्वर्ट करायचं ती निगेटिव्ह आहे मग देअरफॉर ऑपरेशन इज पॉझिटिव्ह. मग फर्स्ट रो मध्ये चेंज फर्स्ट रो कसा येईल पहा फर्स्ट रो मध्ये तर 1 प्लस 6 इंटू 0 1 मायनस 6 प्लस 6 0 सेकंड रो ॲज इट इज 1 0 हा A इनवर्स. आता खरे कॅल्क्युलेशन तुमचे या साईड ठीक आहे. तर फर्स्ट मध्ये चेंज आहे कशावर चेंज आहे फर्स्ट मध्ये मग आपण कॅल्क्युलेशन करायचे. आता आपण लक्ष द्या आता या ठिकाणी देत असताना हा किती आहे 2 मग R1 ची व्हॅल्यू 2 प्लस 6 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R2 मायनस 6 अपॉन 20 मायनस 6 अपॉन 20 आणि त्याच्यानंतर मग आपण कसं लिहायचं. आता या ठिकाणी एलिमेंट लिहित असताना मी काय करतो आता या ठिकाणी 2 प्लस इंटू मायनस मायनस 6 6 जा 36 अपॉन 22 मग मी याला असं लिहू शकतो का 2 मायनस 18 अपॉन 11 मी कॉमन डिवायझर घेतला त्याच्यामधला 2 आलं लक्षात. मग याचे हाफ 18 22 चे हाफ 11 आणि नंतर याचा एलसीएम 11 मग हा 11 आला 11 2 जा 22 आणि 22 मायनस 18 तर तुमचा आन्सर येईल 4 अपॉन 11 म्हणजे हा एलिमेंट किती आला 4 अपॉन 11. समजलं तुम्हाला. अशा प्रकारच्या व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहायचे. आणि नंतर आता परत त्या पार्ट्सला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R1 मायनस 1 ऑपरेशन पॉझिटिव्ह देअरफॉर प्लस 6 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R2 4 अपॉन 22 ठीक आहे. मग आता तुम्ही मायनस 1 प्लस 6 4 जा 24 अपॉन 22 मग त्याला मी डायरेक्ट असं लिहितो मायनस 1 प्लस 12 अपॉन 11 सेम व्हॅल्यू 11 इंटू मायनस 1 मायनस 11 प्लस 12 देअरफॉर 1 अपॉन 11 देअरफॉर 1 अपॉन 11 मग तुमची ही व्हॅल्यू किती आली 1 अपॉन 11 आणि त्याच्यानंतर मायनस 6 अपॉन 22 ला आपण द्यायचं मायनस 3 अपॉन 11 हाफ केले मी त्याचे 4 अपॉन 22 द्यायचं 2 अपॉन 11 आलं लक्षात. तर अशा प्रकारचा मॅट्रिक्स तुमचा येऊन जाईल. मी एक वेळेस ते क्लिअर करून देईल. कॅल्क्युलेशन जे असतात ते बाजूला तुम्ही करून पाहायचे. पेन्सिल जेवढे यूज करसाल कॅल्क्युलेशन तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाते ॲक्युरेसी वाढते ठीक आहे. तर मग आता असा मॅट्रिक्स आल्यानंतर हा मॅट्रिक्स झाला आय इंटू ए इनवर्स इज इक्वल्स. आता हा जो मॅट्रिक्स आपण काढला याच्यामध्ये कॉमन थिंग अशी आहे की सर्व व्हॅल्यूच्या डिवायडेड बाय 11 आहे. मग देअरफॉर 11 आपण कॉमन काढायचं. मग 1 अपॉन 11 जर कधी कॉमन कधी घेतला तर 4 1 मायनस 3 2 अशा व्हॅल्यू आपण ते घेऊ शकतो ठीक आहे. आणि ह्या व्हॅल्यू घेतल्यानंतर पुट इन इक्वेशन काय करायला तुम्ही पुट इन इक्वेशन 1 करा म्हणजे ही व्हॅल्यू परत तुम्ही कशावर टाकायची पुट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे आपलं x इज इक्वल्स टू थोडं लहान अक्षरात लिहितो मी इक्वेशन 1 आहे x इज इक्वल्स टू ए इनवर्सची व्हॅल्यू किती होती 1 अपॉन 11 आणि हा मॅट्रिक्स लिहून घ्यायचा 4 1 मायनस 3 2 आणि त्याच्यानंतर बी चा मॅट्रिक्स कोणता आहे बी चा मॅट्रिक्स आपला मायनस 2 3 मायनस 2 आणि 3. तर आता याच्यामधला हा जो पार्ट दिसते या दोन मॅट्रिक्सचा तुम्ही करून घ्यायचा प्रॉडक्ट. दोन मॅट्रिक्सचा काय करायचा प्रॉडक्ट कसं करतो मी पहा x इज इक्वल्स टू 1 अपॉन 11 जसं तसंच ठेवायचे कॅल्क्युलेशन इझी झालं आपले कसे पहा. आता याच्यामध्ये फर्स्ट मॅट्रिक्सचा जो असते फर्स्ट मॅट्रिक्सचा रो घ्यायचा सेकंड मॅट्रिक्सच्या फर्स्ट कॉलम वरती इन्सर्ट करायचा. तर 4 इंटू मायनस 2 मायनस 8 कसा आला मायनस 8 हा 4 इंटू मायनस 4 इंटू मायनस त्याच्यानंतर प्लस कोणता साईन द्यायचा प्लस आणि 1 इंटू 3 1 इंटू 3 लक्षात कसं केलं एकदा चेक करा 4 इंटू मायनस 2 4 इंटू मायनस 2 त्याच्यानंतर त्याला मायनस 8 आणि 1 इंटू 3 तर प्लस 3 नंतर सेम तसंच परत या ठिकाणी मायनस 3 इंटू 2 मायनस 2 मग मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 2 6 त्याच्यानंतर परत या 2 न 3 ला मल्टिप्लाय करतो प्लस 2 इंटू 3 6 आणि त्याच्यानंतर आता हा जो मॅट्रिक्स आपल्याला भेटते त्याची ऑर्डर किती होऊन जाते 2/1 आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये आपण लिहायचं x इज इक्वल्स टू 1 अपॉन 11 आणि इकडे आपण लिहू मायनस 8 प्लस 3 देअरफॉर मायनस 5 आणि 6 प्लस 6 किती आलं 12 आणि नंतर सर्वात शेवटी आपण जेव्हा लिहितो तेव्हा x ला आपण लिहायचं
व्हेरिएबल मॅट्रिक्समध्ये एक्स वाय मध्ये इज इक्वल्स आणि या साईडनं आपण लिहून घेतलं -5/11. हा 11 जो डिवाइडमध्ये आपण कॉमनमध्ये घेतलेला आहे तो आतमध्ये जाऊ द्यायचा आणि नंतर 12/11. एक चांगला वाक्य लिहायचं, एक चांगला सेंटेन्स घ्यायचा. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस म्हणजे बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस. केव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात? व्हेन दे आर सेम इन द ऑर्डर. देअरफॉर मग बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? -5/11 and what is the value of y? 12/11. तर अशा प्रकारचे आपले हे आन्सर मिळालेले आहेत. म्हणजे अशा स्टेप यूज करून तुम्ही इन्व्हर्जन मेथडनं दिलेले इक्वेशन सॉल्व्ह करू शकता, एक्स मॅट्रिक्स सॉल्व्ह करू शकता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स आपण सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. थोडा मी लिहित असताना थोडं इकडे जरा कंजेस्टेड झालं, तेवढं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं, पाहून घ्यायचं. काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करा, मेसेज करा. आणि आता हे जे एक्झाम्पल आहे हे 2/2 साठी घेतलं. आता असे जे एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइजमध्ये दिले आहे आणखी तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही ते करून खायचे. ठीक आहे, थँक्यू.